वेलकम टू महास्पर्धा. मित्रांनो, पुन्हा एकदा एनसीएल असेल या संदर्भात प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि हे प्रश्न समजून व्यवस्थित घेत नाहीत असं मला तरी वाटते. परंतु पुन्हा एकदा रिवाइज करतो जेणेकरून कोणाचंही नुकसान होऊ नये, कारण बरेच उमेदवार हे प्रमाणपत्र नसल्या कारणानं अपात्र देखील होत आहेत. लिपिक अंक लेखक 2023 कागदपत्र पडताळणी आहेत आणि यामध्ये बऱ्याच उमेदवारांना वेगवेगळे अनुभव येत आहेत. म्हणजे त्यापैकी काही महत्वाचे अनुभव नॉन क्रिमिनलच्या संदर्भात असतील, कास्ट व्हॅलिडिटी असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल या संदर्भात आहेत आणि त्या व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे कसं, तुमच्याकडे जर एखादा प्रवर्ग आहे, तुम्ही कोणत्याही प्रवर्गातले असू द्या, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे आणि ह्या कास्ट सर्टिफिकेटवर जो तुमचा एक नंबर असतो तो नंबर तुमचा कास्ट व्हॅलिडिटीवर असतो. व्हॅलिडिटीवर हा सेम नंबर असतो. म्हणजे इथं ए बी, इथं समजा जी असेल आणि 07 असं काहीतरी असेल, असा एखादा नंबर आहे. तर तो नंबर व्हॅलिडिटीवर ए बी 07 G 023 असा जर असेल तर आता यामध्ये बदल बघा. एखाद्या उमेदवाराला अशीच अडचण आली होती आणि त्याच्याकडे एक क्वेरी काढलेली आहे, तर त्या संदर्भात ह्या गोष्टी आहेत. कास्ट सर्टिफिकेटवर हा नंबर आहे ABG 07/023. तर इथं काय आहे, हा G आणि हा 07 ह्याचं फक्त जागा रिप्लेस झालेली आहे. ह्या जागा बघा, G आधी आहे आणि हा G नंतर गेलाय, 07 आधी नंतर आहे, हा आधी आलेला आहे. तर ह्या कास्ट सर्टिफिकेटवर असा आहे आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेटवर असा आहे. तर ह्याला हे असं सांगितलेलं आहे की हे पडताळणी झालं तर बघू. म्हणजे हे पडताळणीसाठी संबंधित समाज कल्याण ऑफिसला जिथं इश्यू झालेला आहे तिथं ते पाठवलं जाईल आणि ते पडताळणी केल्यानंतर तुम्हाला ते कळवलं जाईल. तर तो उमेदवार टेन्शन मध्ये आला की आता ह्या गोष्टी कशा होणार, मी अपात्र तर ठरेन का किंवा काय. तर सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही ज्यावेळेस कास्ट सर्टिफिकेट काढता, व्हॅलिडिटी काढता, त्यावेळेस ह्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी असतात. कारण हे प्रमाणपत्र आणि ह्याचं लिंकिंग का असणार आहे, तर हे प्रमाणपत्र ज्या दस्तऐवजाला तुम्ही काढलेलं आहे, म्हणजे तुम्ही काहीतरी डॉक्युमेंट दिली आणि ह्या डॉक्युमेंटसाठी काहीतरी त्यांनी एक स्पेसिफिक नंबर तयार करून ठेवला. मग ह्या प्रमाणपत्रावर ही डॉक्युमेंट होती, अशी वेगवेगळी 10 डॉक्युमेंट होती. तीच डॉक्युमेंट ह्या व्हॅलिडिटीमध्ये या दस्तऐवजानुसारच काढलेत असा त्याचा अर्थ होतोय. म्हणजे तुम्हाला ही नंबर जरी चेक झाला तरी तिथला जो तुमचा जो म्हणतो ना आपण इनवर्ड आउटवर्ड नंबर, ह्या सगळ्या गोष्टीचा हा परिणाम दिसतो. त्यामुळे ती शंका उद्भवण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळं ज्या उमेदवारांनी आपली कागदपत्र काढलेली आहेत वेगवेगळी, ती व्यवस्थित पडताळून पाहिजे आहे. परंतु बऱ्याच उमेदवारांना असं असतं, एखादं प्रमाणपत्र असतं नॉन क्रिमिलियरचं किंवा कास्ट सर्टिफिकेटचं, त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असे नंबर दिलेले असतात. इथं कुठेतरी बारकोड असतो, इथं एक वेगळी सिरीज असते आणि इथं काहीतरी एक अल्फा न्यूमेरिक असं वेगळा सिरीज असते. तर मग नेमका नमूद कोणता करायचा फॉर्म मध्ये. तर सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही ह्या तिन्हीपैकी कोणताही नमूद केला तरी चालेल. फक्त काय होतं, तो अर्जामध्ये जो नमूद केलेला आहे, हा इथला समजा ए हा नमूद केला, ज्यावेळेस पडताळणी येईल त्यावेळेस हा ए केलेला नमूद केलेला जो क्रमांक आहे तो ह्या प्रमाणपत्रावर कुठेतरी असला पाहिजे. एवढी अट्ट लक्षात ठेवा. काय जणांना वाटतं हा करू का, मग हा करू का, हा करू, असं अजिबात घाबरायचं नाही. फक्त जो नमूद करताय तो यामध्ये असला पाहिजे. आता जसं की नमूद कोणता तरी केलता, आता ह्या व्हॅलिडिटीमध्ये हा नमूद आहे, पण हा नमूद केलेला कास्ट सर्टिफिकेटमध्ये हा आहे का, तर नाही. त्यामुळे हा त्यांनी शंका घेतलेली आहे. तर कास्ट व्हॅलिडिटीच्या बाबतीत जर बऱ्याच उमेदवारांचं असं झालं असेल तर त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. कारण कास्ट सर्टिफिकेट हे फॉर्म भरताना खूप महत्वाचं असतं. परंतु व्हॅलिडिटी ही तुम्हाला नोकरी लागल्यानंतर 6 महिन्यात दिली तरी चालते. त्यामुळे हितला जरी एखादा काय अडचण आली असली तर ही तुम्ही नवीन पडताळणी करून नव्यानं अशा पद्धतीनं G 07 अशा पद्धतीनं करून ते तुम्ही त्यांना सादर करू शकता. तर ज्यावेळेस प्रमाणपत्र आहेत त्यामधले नंबर्स असतील, काही तिथले लेटर्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पडताळून पहा. फक्त काही ठिकाणी तुमचं जे नावामध्ये स्पेलिंग एरर वगैरे असतो, फीच्या ऐवजी W होतो, ए मिसिंग होतो किंवा ऍड होतो, आरती कोण ए सिंगल ए लावतो, कोण डबल ए लावतो. काही ठिकाणी आबास नाव असतं, आबाराव किंवा आबासाहेब, त्यामध्ये सुद्धा सिंगल ए का डबल ए हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळं हे जे मिसिंग झालेले असतात किंवा ऍडिशन झालेले ए असतात, लेटर्स असतात, त्याबद्दल तुम्ही ऍफिडेव्हिट देखील केलं तरी चालू शकतं. त्या गोष्टी घाबरण्याचं कारण नाही. बऱ्याच उमेदवारांना तशी संधी दिली जाते, त्यामुळे विषय नाही. परंतु आता बघा, नॉन क्रिमिलियर आणि EWS असेल, आता सध्या 2024 ग्रुप सी मेन्स सुरू आहे आणि त्याच पद्धतीनं 2025 प्री ग्रुप बी हे सुरू आहे. आता बघा, ग्रुप बी इथं आहे आणि ग्रुप सी आहे. ग्रुप बी ही टोटली पूर्व आहे, म्हणजे नवीन आहे परीक्षा. त्यामुळे इथं जे दावे तुम्ही लागू करचाल तेच तुमचे अंतिम पर्यंत राहणार आहेत. आणि ही जाहिरात 29/7/2025 ला आलेली होती. याचा अर्थ याचं फायनान्शियल इयर हे 2025-26 असं आहे. त्यामुळं हे प्रमाणपत्र तुम्हाला त्या आर्थिक वर्षात व्हॅलिड असलेलं असावं.
म्हणजे समजून चला, एखाद्या उमेदवाराचं प्रमाणपत्र 31/3/2025 ला प्रमाणपत्र काढण्यानं बाद झालं होतं आणि त्यानं आता ते काढलंच नव्हतं, तर तुम्ही आता नव्याने ते प्रमाणपत्र काढू शकता आणि अर्ज सादर करू शकता. अर्ज सादर करताना प्रमाणपत्र नसलं तरी चालतंय, फक्त तुम्हाला डीव्हीच्या वेळेस प्रमाणपत्र आवश्यक आहे, त्यावेळेस ते ह्या 25-26 ह्या आर्थिक वर्षातलं लागेल. त्यामुळे गट ब पूर्व परीक्षेसाठी 25-26 या आर्थिक वर्षातलं नॉन क्रिमिनल असेल किंवा ईडब्ल्यूएस असेल हे तुम्हाला लागणार आहे. एससीबीसीच्या उमेदवारांसाठी कास्ट सर्टिफिकेट एकदाच काढायचं आहे, ते कायम तुम्हाला अनंत काळासाठी सुरू राहणार आहे. फक्त त्याच्यासाठी नॉन क्रिमिनल प्रत्येक वेळेस व्हॅलिड असणारं काढा. 1 वर्षाचं कोणाकडे असेल, 2 वर्षाचं असेल, 3 वर्षाचं असेल, असं वेगवेगळा कालावधी असतो प्रमाणपत्राचा. तर ग्रुप सी ची जी मेन्स आहे ती ऑलरेडी तुम्ही दिलेली होती पूर्व, आता मेन्स आहे. मग मेन्स मध्ये काय होतं, तुम्ही जे 2024 मध्ये ती परीक्षा आली होती, ऑक्टोबर मध्ये परीक्षा आली, आता परीक्षा येऊन बरेच दिवस झालेले आहेत आणि आता नवं आर्थिक वर्ष सुरू झालंय 25-26. मग बऱ्याच उमेदवारांना वाटतं की नेमकं 25-26 अपलोड करू की 24-25 करू. आणि पूर्व परीक्षेचा फॉर्म भरत असताना तुम्ही ज्यावेळेस प्रोफाईल अपडेट करता त्यावेळेस तुमचं त्या प्रोफाईलमध्ये 25-26 गेलेलं असतं. मग म्हणता तुम्ही मग मुख्य परीक्षा 2024च्या ग्रुप सी ची हेच लागू होईल असं नाही. पूर्व परीक्षेचा जो फॉर्म असतो त्यामध्ये फक्त 2च संधी असतात तुम्हाला अपडेट करण्यासाठी, एज्युकेशन क्वालिफिकेशन. ह्याशिवाय तुम्हाला अपडेट करण्यासाठी कोणतीही संधी नसते. म्हणजे त्यामध्ये कसं की पासिंग डेट आणि तुमची पर्सेंटेज ह्या गोष्टी तुम्हाला तिथे नमूद करण्यासाठी संधी असते. त्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही बदल करता येत नाही. एकदा पूर्वचा फॉर्म भरून झाला की नंतर तुम्हाला कधी सुद्धा त्यामध्ये बदल करता येत नाही. फक्त एज्युकेशन क्वालिफिकेशन हा म्हणजे ही स्टेप वगळता दुसरीकडे कुठेही बदल करता येत नाही. त्यामुळे पूर्वचा फॉर्म भरायचा असेल ग्रुप बीचा तर तुम्ही हे अपडेट करा आणि फॉर्म भरून टाका. मेन्सला या, मेन्सला तुम्ही यामध्ये व्ह्यूवर ते एका ऍप्लिकेशन फॉर्मवर जावा, व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्ही अप्लाय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पडताळताय. तुम्ही ग्रुप सी ची आता सांगितल्याप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सगळी प्रोसिजर करा आणि तुम्हाला जिथं प्रमाणपत्र अपलोड करा असे ऑप्शन येत आहेत तिथं फक्त तुम्ही नव्यानं पीडीएफ तुमच्याकडे आता 24-25 ची तर असायलाच पाहिजे, कारण 24-25 तर नव्यानं तुम्हाला काढता येणार नाही, म्हणजे तुम्ही काढून घेतलंय असा त्याचा अर्थ होतो. मग हे 24-25 एनसीएल किंवा ईडब्ल्यूएस असेल ते तुम्ही या ग्रुप सीचा मेन्सचा फॉर्म भरत असताना जिथं डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत तिथं ते अपलोड करून द्यायचं आहे. तिथं अपलोड करताना जुनी डॉक्युमेंट दिसतील तर तिथं रिप्लेस करा, रिलोड करा किंवा रिअपलोड करा, असं जे काही ऑप्शन असेल त्यानुसार ते तुम्ही तिथं रिप्लेस करून घ्या. तर सगळ्यात महत्वाचं आहे की 24 ची परीक्षा आणि ही 25 ची परीक्षा यामध्ये 2 वेगवेगळी प्रमाणपत्र लागणार आहेत. इथे लागेल 2025-26 आणि ग्रुप सी साठी लागेल 2024-25. ही ग्रुप बी आहे आणि ही ग्रुप सी आहे. तर ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या. ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र नसेल त्यांनी ग्रुप बी चा फॉर्म हा भरू शकता. फक्त तुम्हाला हे 31/3/2026 पूर्वी हे प्रमाणपत्र काढून घ्यावं लागेल किंवा हीच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं जर डिसेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर कधीही तुम्हाला हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बोलवलं, जानेवारी, फेब्रुवारी, तेव्हा एक लागेल. म्हणजे जे आधी घडल ते 31 मार्च आधी घडलं तर 31 मार्च पर्यंत इश्यू केलेलं तुमच्याकडे प्रमाणपत्र लागेल किंवा डीव्ही जर आधी घडली म्हणजे नियोजित असेल तर तेव्हा इश्यू केलेलं ते प्रमाणपत्र लागेल. त्यामुळं गट ब पूर्व परीक्षा 2025 चा फॉर्म भरण्यापासून कोणीही वंचित राहू नये. ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर किंवा ईडब्ल्यूएस किंवा एनसीएल म्हणजे एससीबीसीचं एनसीएल वगैरे असेल तर त्या उमेदवारांकडे नसेल तर त्यांनी फॉर्म भरण्यापासून वंचित राहू नये. फॉर्म भरावा. फक्त तुम्हाला ह्या तारखेपूर्वी किंवा डीव्हीच्या पूर्वी हे प्रमाणपत्र इश्यू करून पुन्हा तुम्हाला तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सादर करायचं आहे. फक्त महिलांच्या बाबतीत आहे, फिमेलच्या बाबतीत आहे की ज्या महिलांना ओपनच्या जागेमधून फॉर्म भरायचा आहे त्यांना नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाही. आणि या संदर्भात जे जी आर आहेत ते आपल्या महास्पर्धा ऑफिशियल चॅनल आहे टेलिग्रामचा, त्यावर तुम्हाला टाकलेले आहेत. तिथून तुम्ही बघू शकता, ते वाचू शकता. त्यामध्ये सगळे गोष्टी नमूद केलेल्या आहेत. त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची, तिथे जाऊन तुम्ही तो ऍक्सेस मिळवू शकता. तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित विचारा. आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.